हॅलो. हॅलो आई. हा बोल ना ग बाळा. मला नाही राहायचं इथं. का ग काय झालं? अगं इथं सगळी कामं मला एकटीलाच करावी लागतात. ती सासूबाई तर नुसती बसून असती. मला कंटाळा आलाय कामाचा. आता बाई लयच नखऱ्याची ग ही. हा जाऊ दे, तुझं तिचं जमत नसन तर ये आपले 2-3 दिवस इकडं. हा तसंच करते मी. हा हा ये आपली बॅग भरून 2-3 दिवस. चालतंय, येते आजच. हो हो लगेच नाही. हा हा चल ठेवू का? हो बरोबर ठेव ठेव. अगं कुठं चाललीस? माहेरी चालली मी. अशी अचानक सांगितलं नाही काय नाही? तुम्हाला काय सांगायचं? तुम्ही नुसतं मला काम सांगत बसता. अगं थांब. काय बाई आजकालच्या पोरी अजिबात ऐकतच नाहीत. हे बघ ते ना रानात काय नाही. बाबा अरे अरे स्नेहा तू अचानक कशी काय आली? कशी काय म्हणजे मीच बोलून घेतली तिला फोन करून. का ग काय झालं? तिची सासू तिला लय काम करायला लावी ती. एका कामाला हात लावित नाही, नुसते बसलेले असती. मग मीच म्हणलं माझ्यासारखी असती तर नांदलीच नसती. ये बाई आपलं घरीच. अगं म्हणून पोरीला घरी बोलून घेत असतात का? तुला तर काय अक्कलच नाहीये. हे बघ आपल्या पोरीचं नवीन लग्न झालेलं आहे. भांड्याला भांडे लागणारच. अगं म्हणून काय लगेच तिला इकडे बोलून घेत असतात का? हे बघ तू नाही तिथं लक्ष घालत नको जाऊ. तुझ्यासारख्या आया आहे ना पोरींच्या संसारात ढवळाढवळ करतात आणि त्याच्यामुळेच त्यांचा संसार मोडतात. हे बघ पोरी, आता तुझं लग्न झालेलं आहे. तुला सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागेल. कोणाचं हुकलं चुकलं, कोणाचा राग आला अरे तरी तिथल्या तिथं सांभाळून घ्यायचं. प्रत्येकाला जीव लावायचा, यालाच संसार म्हणतात. अहो पण तिकडे मला एकटीला सगळी कामं करावी लागतात. माझी सासूबाई नुसतीच बसून असते. मग मला एक सांग, उद्या जर समज तुझी वहिनी तिने हिला काम सांगितलं तर ही करेल का? बरी करेन मी. आयुष्यभर काम केलं, आता त्याच्या हाताखाली राबायचंच राहिलंय माझं. मग तुझ्या मुलीच्या सासूनी तरी तिने सांगितलेलं काम का करावं? हा आणि ती तू सांगितलेलं काम करेल सुद्धा बरं का, तुला मदत म्हणून. पण केव्हा? जेव्हा तू तिला स्वतःच्या आईसारखी माया लावशील. अगं गोड बोलून सगळी कामं होतात. थोडं गोड बोलून बघा, एखाद्याला जीव लावा. असं काही झालं तरी उठसूट घरी नसतं निघून यायचं, कळलं का? आणि हिचं तर ऐकतच जाऊ नको. चल नेऊन घालतो तुला आता. झालं गेलो सोडून दे. असल्या गोष्टी मनाला नसतात लावायच्या. चल. हो आल्या सरशी 2 दिवस तर राहू द्या. हे बघ 2 नाही तिला 4 दिवस राहू दे, पण ते घरच्यांना सांगून आल्यावर. असं भांडून येऊन मला जमणार नाही. चला. बाई माझं चुकलंच वाटतं. मी नकोच होतं हिला फोन करून बोलून घ्यायला. उद्या माझी बी सून जर कामामुळं माहेराला गेली तर नाही बाई, मी बी तिला मदत करीन आता. नाही शेतात गेली, मी बी जाते शेतात. अहो तुम्ही कशाला धुताय धुणं? ही स्नेहा धुईन की. नाही हो, तिनेच धुतली होती पण ती खाली पडली होती ना, म्हणून म्हणलं पिळून टाकावा. बघितलंस ना, असं असतंय सासूचं प्रेम. अगं उगाच छोट्या छोट्या गोष्टीवर असं रागवायचं नसतं. हिचं चुकलंच बरं का थोडं, पण तुमची पोरगी समजून चूक पत्रात घाला. अहो हिच्या आईने बोलून घेतलं हिला, म्हणून ही निघून आली. जाऊ द्या हो, हाय थोडी फटकळ पण तशी चांगली आहे. बरं चालतंय, येऊ का मग मी आता? नाही आला तर चहा घेऊन जा. अहो कशाला, जाऊ द्या नको. स्नेहा करेल ना चहा? हा ठेवते. हा ठेव. बर चालतंय. 10 वेळा दिवसातून तिचे फोन होतात तिच्या आईला, तेवढं कमी करायला सांगा. अहो आता फोनच बंद करून टाकतो म्हणजे तर झालं ना. हा ओके. चला. बर का सुहास, तेवढं ऊसाला पाणी देऊन येतो मी. चालतंय तात्या. आणि एक काम कर, तू गुरांना गावात काढे आणून टाक. तेवढं काय आहे, गुरांची कटकट मिटेन.
मी आपलं जातो बारण्यावर. दिवस पाळीची राईट आहे, परत रात पाळीला लय त्रास होते बघ. बरं बरं जा मग. तात्या नाहीतर जाऊ का मी? मीच जातो. तुम्ही काय करा, सोपं काम करा, काहीतरी गवत आणा कापून. काय होतं दिवसभर तुम्ही पाण्यात उभा राहता आणि रात्री पाय दुखतात तुमचे. मग अरे नको राहू दे, नाहीतरी रात पाळीला जातोयस ना तू. अहो पण मला काय नाही होत, तुमचे पाय दुखतात म्हणून म्हटलं. अरे नाहीतरी दिवस पाळीला लाईट टिकती वय. हा सारखी ये जा चालू असते तिची. ते आहे म्हणा. हा बरं जा तुम्ही. हा ते गुरांचं बघ तेवढं. हा हा लयच अवघड आहे भाऊ, यांना काय काम सुटाना. आईला लाईटीचं लय अवघड आहे राव. अर्धा दिवस गेला पण लाईट काय आली नाही. हॅलो, अरे ना त्या डीपीतला बोल लागतो का रे? अरे लाईटच नाही राव, चेक कर बरं. काय लागतोय? बरं बरं, वरूनच गेली काय? बरं ठेव फोन. अरे तू ठेव, माझ्या फोनचं टच नाही होत इकडे. हा कर रव्या लय निवांत. आज उसाला पाणी नाही द्यायचं का? अरे उसाला पाणी द्यायला लाईट तर पाहिजे ना. लाईटच नाही आली राव. लयच अवघड आहे लाईटचं. तात्या आहे ना सकाळपासून वाट बघतात लाईटीची, पण लाईटच नाही. हा ना, बरं जाऊ दे, चल सावलीला बसू. हा चल. लय ऊन लागते. लाईटीला काय झाले काय माहिती. जाऊ बघाव तेव्हा नाहीच. कवा यायची कोणाच ठाऊक. आईला मस्त सावली आहे. हा ना राव, असं वाटतं दिवसभर झोपाव इथं. खरं आहे तुझं. आता काम नाही आपल्याला काहीच. तसं बी लाईट नाही. वायर मनी करते. वायरमनच दिसते ना. अयो वायरमन लय उन्हात आलं. पाणी बिन देऊ. नाही नको आता. काय काम काय? रामभाऊ तुझं जोडील आहे ना? हा हे तुमचं लाईट बिल. घरी कोण नव्हतं म्हणून रानात द्यायला आलोय. यांचं लाईट बिल आलं ना, आमचं तुमचं गेलं दिलं घरी. बायको होती होय घरी. हा काय करू या लाईट बिलाचं? हा लाईट सोडा आधी, फुकट नका पैसे घेऊ. आज दिवसा कधी कधी होतो घोटाळा, पण रातची असतेच की बावड्या. दिवसाच होतो का घोटाळा? रात्री नाही होत. हो थंडीचे दिवस चालू येतं. हा आम्ही अंधारा कुंदाराचं दारे धरतोय. तुम्हाला काय वाटलं पाहिजे? रात्री काय सोपं आहे का पाणी द्यायचं? सांग बरं. बघ ना, वाघाचं ब्याव, बिबट्याचं ब्याव, सापाचं ब्याव. हा आणि तुम्ही आता लाईट बिल घेऊन पैसे द्या पैसे द्या. तुम्ही वायर म्हणे ना आमच्या जीवावरच उठलेले तर. ए लय बोल नको. मी पण शेतकरी आहे, मला कळतोय तुझा तळतळाट. पण हे मी कामगार माणूस, मला जसा वरून आदेश येईल तसं मी करतो. आणि तुला एक सांगू का, मी माझी नोकरी संपली ना, गप माया रानात जातोय आणि रातचं दारं धरतोय. आणि तुला लय एवढा कळवळा आहे ना सिस्टीम बदलायचा, मग कर शेतकऱ्याने एकत्र, कर आंदोलन. पण नाही, वायरमन गावात आला त्याला चिडवा, त्याच्याशी भांडा, सगळं त्याच्यावरच. साहेब जरा चुकतच बरं का आमचं, पण काय करणार आता? हे सगळं काम करायला जीवावर येतं हो. आणि आम्ही आंदोलन उभं केल्यावर आमच्याबरोबर येणार का तुम्ही? कोण येणार? अरे एक शेतकरी म्हणून मी तुमच्या सोबत उभा राहणार डायरेक्ट. ठरलं ना मग. हा हे बघ रवी, आता आपण आंदोलन करायचं, गप्प बसायचं नाही. आपण गप्प आहे ना म्हणून हे फायदा घेतात आपला. हा खरं आहे तुझं. चांगलं मोठं आंदोलन उभं करू. यांना पण कळलं पाहिजे ना. नाही मी आहे ना आता सध्या नोकरी संपली का तुमच्या सोबत आहे का नाही? आता राहिलेली बाकीची वाटी दो नाही तर बोंबाल त्या लोक आहे का नाही? जमतंय. चालते जाऊ का? हा या सावकार. हा
बरं चल रवी हा. तात्याकडे जाऊ. चालते चल. हा. आली का नाही बाबा लाईट? तात्या तुम्ही किती वाट पाहिली ना तरी लाईट नाही येणार. कारण आपण या लाईटवाल्यांना कधी काही बोलतच नाही. ऐकून घेतो आणि गप्प बसतो. हा आपण का रात्री पाणी भरायचं सांगा बरं? का त्रास सहन करायचा? आपण काय फुकट वीज घेतो का? सांगा ना. हे बघा ह्या गोष्टीसाठी ना आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि आपल्याला ते करायचं आहे. नाही तू म्हणतोय ते खरं आहे. अरे पोरा मी तुझ्या सोबत आहे. होईन बरं का थोडा त्रास आपल्याला, पण गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. अरे रात्रीची अपरात्रीची लोक इकडे पाणी धरायला येतात. अरे बिबट्या असतोय, जंगली जनावरं असतात, तरी लोक जीव मुठीत धरून येतात. नाही नाही कुठेतरी याच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. चला चला. तुम्ही आज सांगितलेत का बाया? अगं कांद्यालाच काय बाजार नाही, बाया सांगणं तरी परवडतंय का? काय करावं माझी तर अक्कलच चला ना. हो काकू, काय हो तुमचं? आज 8 दिवस झाले तुम्ही माझे पैसे नाही दिले. हा तुमच्या घरी कामाला यावं का नाही मी? हे बाई तुझे काय पैसे बुडवणार आहे का? कालच मिठी नेली होती विकायला, गाडी भाडं सुद्धा निघलेलं नाही अजून. अहो पण आता मी काय करू त्याच्यात? तुम्ही सांगा. मी तर कामासाठी आले होते ना, मग माझे पैसे देऊन टाका बरं. हे बघ पुरी, उद्या संध्याकाळी तुझे सगळे पैसे देऊन टाकतो. उद्याचे उद्या देऊन टाका. हा हा काय बाई पैसे बुडवतात दरवेळेस असंच. यावं का नाही यांच्या घरी कामाला? चला व कांदे काढायचे, इकडे जावं लागलं. काय बाया भेटा ना कामाला, तरी येऊन गेली. त्याला भाव भेटला पाहिजे कांद्याला, नाही तर हाय मग. काय रे बरा लवकर आला कॉलेजमधून आज? 12वीचे पेपर जवळ आलेत, अजून फी भरली नाही. सरांनी हाकलून दिलं वर्गातून. मला सांगा बरं, तुम्ही पैसे देणार आहे की नाही, का देऊ सोडून कॉलेज? अरे बाबा कालच भाजीपाला नेला होता, गाडी भाडं सुद्धा आलेलं नाही, कुठून भरायचं पैसे? नाही तुम्ही पैसे देऊच नका. मी एक काम करतो, कॉलेज सोडून देतो. नाही नाही उद्या उद्या आहे ना नक्की देतो बघ पैसे. अहो अण्णा हेच ऐकत आलोय मी 6 महिन्यापासून. उद्या देतो, आज देतो, आज देतो, उद्या देतो. लोकांचे पोरं बघा, त्यांच्या बापाकडे गाड्या येतं, हा मोठले मोबाईल येतं, आणि माझ्याकडं काहीच नाही. पण मी मागत पण नाही ना तुमच्याकडं. कमीत कमी फी भरायला तरी पैसे द्या ना. हा तेवढी पण नाही तुमच्याकडं. हे बघा 4 वर्ष झालेत ही बॅग वापरतोय. हा कधी देणार तुम्ही फी भरायला पैसे? अरे पोरा घेऊ नवीन सगळं घेऊ, पण तुला तर माहिती आहे ना आपलं सगळं चालतंय शेतीवर, आणि कुठल्याच मालाला बाजार नाही आता. हे बघा उद्या आहे ना मला पैसे लागतात हा, नाहीतर मी खरंच कॉलेज सोडून देईन. काय करायचं बाया, पैसे भाव नाही तर कांद्याला. बायांना म्हणलं होतं झाकून ठेवा कांदे, ठेवलेच तसंच. ते काय कामाचं नाही असं. दादा हा कांदा लय भारी दिसतोय हो. कसा दिला? काय आपलं चालू आहे 10 रुपयानी बाजार. आपल्याला 2 गोणी लागत होतं घरी, म्हटलं शेतकऱ्याकडे स्वस्त मिळेल. 9 रुपयाने देता का? नाही नाही हे बघा 10 रुपयानी न्यायचं आहे तर न्या तुम्हाला. अहो पण दादा तुम्ही कमी नाही केलं तर कोण करणार आहे कमी? का दरवेळी आम्हीच का कमी करायचं? अरे रोपं विकत आणायला लागतात आम्हाला, पुन्हा ती लावण्यासाठी मजूर आणायला लागते, आणि पाणी सुद्धा रातचं द्यायला लागतंय आम्हाला, कारण दिवसात लाईटच नसते आम्हाला. त्याला औषध आलं, फवारणे आलं, आणि एवढी सगळी मेहनत करून याचा बाजार सुद्धा आम्ही नाही ठरवायचा का? तुम्ही सांगणार का आम्हाला पैसे कमी करा? अहो पण दादा हे बघ तुला परवडत असेल तर हे गाड्या कितीला घेतलोय तुम्ही? गाड्या 3000ला पडलं. तिथे केले का पैसे कमी? कायचं रुपया कमी नाही केला. मग आम्हीच का रुपये कमी करायचं दरबार या? अरे ही गाड्या
3,000 रुपयाचं घालताय तुम्ही. अहो गाड्या नसलं तरी तुम्ही जगू शकताय. पण उद्या आम्ही शेतकऱ्यांनी भाजीपाला अन्नधान्य पिकवलं नाही काय ढेकळं खातान का तुम्ही? आणि हे बघा, तुम्ही जेव्हा एखाद्या शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरवत असता ना, तेव्हा तुम्ही त्या मालाचा भाव नाही ठरवत, त्याच्या पूर्ण कुटुंबाच्या मेहनतीचा भाव ठरवत असता. अहो पण दादा, तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका, पण आहे ना असं रागू नका माझ्यावर. हे बघा, तुम्हाला घरी खायला न्यायचंय ना, पाहिजे तर फुकट न्या, पण परत असं शेतकऱ्याबरोबर एखाद्या बाजार करीत बसू नका. दादा चुकलंच माझं, परत मी नाही असा भाव करणार कोणत्या शेतकऱ्याबरोबर. चला देतो तुम्हाला. हा हे पोरी, हा अगं ते कामाचे किती रुपये झाले का तुझे? 8 दिवस आले होते मी तुमच्याकडे कामाला. हा म्हणजे 1600 झाले बघा. एक मिनिट. एक 2 हे 2,000 रुपये. 2 दिवसाचे पैसे जास्त दिलेत. उद्यापासून परत 2 दिवस कामाला आहे बरं का? येते हा हा चालतंय ना. हा, आपलं ते कांदे काटायचं काम आहे अजून. हा उद्या सकाळला येते काय? हा हा चालतंय. आज लय उशीर केला. हे घे तुला बॅग. अरे वा. आपण कशाला आणली अण्णा? अरे आज बाजार चांगला भेटला आणि 4 पैसे बी जास्त मिळाले, म्हणलं घेऊन टाकावं तुला बॅग. आणि हे बघा, ही तुझ्या कॉलेजची फी उद्याच भरून टाक पहिली. हो जमतय. फी भर, शिक आणि शिकून चांगलं मोठ्या नोकरीला लाग. पण आमच्यासारखा शेतकरी होऊ नको बाबा. शेतकऱ्याचं काय खरं आहे? बाजार चांगला भेटला तर घरात आनंदी आनंद, आणि नाही बाजार चांगला भेटला तर घरातली सगळी दुश्मन, पोटचं पोरग सुद्धा. अण्णा चुकलं बरं का माझं. अरे जाऊ दे, तू नको एवढं वाईट वाटून घेऊ. उलट मलाच कधी कधी वाटतं मी तुला काहीच घेऊ शकत नाही रे. तू फक्त शिक, चांगलं शिक आणि नोकरीला लाग, म्हणजे आपली परिस्थिती बदलेन. हे बघा अण्णा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी नक्की नोकरीला लागतो. बरं चला, हे खाऊ आणलंय तुमच्यासाठी, ह्याच्यात हे खायला घ्या, आणि मला बी जाम भूक लागली, पहिलं जेवण करून घेऊ. अण्णा तुम्ही घ्या जेवण करून, थोडा अभ्यास राहिला, मी येतो मग. हा चालतंय चला. जा. अण्णा मी काय म्हणतोय, हा, यावर्षी डाळिंबाची शेती करायची का? डाळिंबाचं कशाला डोक्यात घेता तुम्ही? हा, त्याला ट्रॅक्टर लागतोय, औषधं लागत आहेत, कोणी एवढं सांगितलं डोक्याला ताप? अहो तसं नाही, माझा मित्र आहे ना, त्याचं कृषी सेवा केंद्र आहे. तो काय म्हटला, बिंदास लाव म्हणे डाळिंब. मी सगळी माहिती सांगतो, खत कोणतं टाकायचं, कधी फवारा मारायचा, सगळं सांगतो. मग काय अडचण आहे? अहो सांगायला त्यो आहे, पण तो खतं फुकट देणार आहे का? आता खर्च करणं करावंच लागणार राव शेतीसाठी. हा हे बघा, सगळं तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला जे पटन ते करा. आमचं काय आता, करा. तात्या येऊ का? या की. तात्या एक काम होतं तुमच्याकडं. बोला. तुमच्या वावरातून आपली पाईपलाईन गेलेली, लिकेज झाली, तेवढी मला काढू द्या ना. यांच्या पाईपलाईनीचे नाही, दरबारीची बोंब आहे बा. अहो अशी कशी लिकेज होती हो तुमची पाईपलाईन? पाईप चांगल्या क्वालिटीची वापरली नाही काय, काय माहिती. आणि नुकसान किती आहे आपलं. मग अहो दरवेळी ती पाईपलाईन लिकेज होती, पाणी साठत आहे, काय पीक असेल त्याच्यात पार रान उपाळलं की पीक करपून जाते. लोखंडाचे पाईप वापरे जाण तुम्ही, हा बनच नाही. आणि हे बघा, आता तुम्हाला आम्ही म्हणलं काढा लिकेज, की हे येणार JCB घेऊन. JCB आलं की अख्खं रान तोडावणार आमचा सगळा राडा. अहो पण तात्या, JCB नाही लावत मी, गडी लावतो, त्यांनी काढून घेतो. आता गडी का हवेत न उडत येणार आहे का? हा, अहो गडी बी रान तुडवीत चालणार आमचं. रानात काही एखादा माल असला की 4 खिशात घालून जाणार. म्हणजे किती वर्दळ आहे आमच्या रानाला.
वाटा पडल्या वाटा ये जा करून. अहो पण तात्या पाईप येतो कधी ना कधी फुटणारच आहे ना. आपण शेतकरी माणसं आहे, एकमेकांना सहकार्य केलंच पाहिजे ना आपण. म्हणून आहे ना, तुम्ही आम्हाला एक सहकार्य करा, तुमची पाईपलाईनच आमच्या वावरातनं काढून टाका. हा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आम्हाला यंदा लेवल बी करायची आमच्या वावराची. आमचं काम होईन, तुमची पाईपलाईन बघा दुसरीकडनं कुठून वाटा असेल ते. आपणच कशाला त्रास सहन करायचं दरवेळेस? हा. लोकांच्या वावरातून द्या ना पाईपलाईन तुम्ही. अहो पण तात्या आता उन्हाळा चालू होतोय, सगळी वावरी कोरडे पडतील हो, काढू दे ना मला पाईप. आता उन्हाळा चालू होते ते का आमच्या हातात आहे का, बटन दाबलं की हिवाळा व्हायला. हा, उन्हाळा असू नाही तर पावसाळा. या बघा तुमच्या पाईपलाईनीचा आहे ना आम्हाला दर बाऱ्या ताप आहे, एकदाची ती काढून टाका, म्हणजे तुम्ही मोकळं ना आम्ही मोकळं. जाळ करा तिकडे. हा. अहो पण तात्या हे बघा सारखं आम्हाला काय आहे ना हातापाया पडू नका, आम्हाला बी ते बरं नाही वाटत. सांगितलं ना तुम्हाला, अहो हाड म्हणलं की कुत्रं सुद्धा निघून जाते. तुम्हाला किती वेळा सांगितलं आम्ही, मग काय? त्या पाईपलाईनी काढून टाका. आम्हाला तुमचा त्रासच नकोय. बघा जावं बरं तुम्ही पहिले. आणि ह्या बघा, तुम्हाला जर नसन ना जमत काढायला, आम्ही उद्या लेवल चालू करणार आहे, आम्ही JCB तोडून टाकतो त्या पाईपलाईनी, आमचा इलाज नाही त्याला. मग आम्हाला काय एक टेन्शन आहे का? घरचं झालं थोडं, नेहमी धाडलं गोड जाई. लय अवघड आहे यांचं. जाऊ दे. हा पण अण्णा, हा. एवढा तो हातापाय पडत होता, तुम्ही ऐकलं का नाही त्याचं? अरे कसं आहे माहिती का तुला, हे राजकारणाची गणितं असतात. आता तुला सांगू का, गेल्या बारीने मी इलेक्शनला उभा होतो. हे 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 बांडगुळ आहे का, यांनी मला मतदान नव्हतं केलं तवा. म्हणजे आपला शेजारचा असून मतदान नाही केलं? हा, अरे माझ्या विरोधात काम करीत होता हा. म्हणलं गावन गावन, कधी ना कधी साईटीत गावन. नाही अण्णा, तुमचं बरोबर आहे, पण राजकारणाचा विषय नव्हता आणायला पाहिजे इथं. शेवटी आपला शेजारी तो शेजार धर्म पाळायला पाहिजे होता. हा, हे चुकीचं आहे. हे बघा, ज्याचा ज्याचा प्रश्न असतो, मत कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही, बरोबर आहे की नाही? हा, हे बघा, तुम्ही आता चुकीचे वागताय त्यांच्यासोबत. तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला उभे जर राहिले, तो देणार आहे तुम्हाला मत? म्हणजे इलेक्शन आल्यावर गोड वागायचं, हा, इलेक्शन झाल्यावर वाईट वागायचं लोकांसोबत, असं नसतं. म्हणजे राजकारणाच्या वेळेत पण लोकांशी गोड बोला, प्रेमाने वागा, त्यांची मदत करा. जर तुम्ही इलेक्शनच्या आधीच 2 महिन्यापासून लोकांना नमस्कार करताय, चहा पाचताय, त्यांची मदत करताय, तर तुम्ही निवडून आले असते. म्हणजे इलेक्शन टायमाला लोकांना रामराम घालायची, त्यांच्या हातापाया पडायची गरज नाही पडत. आलं का लक्षात? आईला हे बी बरोबर आहे रे तुझं. म्हणजे आपण लोकांची अडवणूकच करत बसतोय, त्याच्यापेक्षा लोकांना मदत केली, त्यांच्याशी आधीपासूनच नीट राहिलं, तर लोक स्वतःहून मतदान करतील आपल्याला. पडायचा विषय येत नाही ना. नाही नाही पोरा, अरे आमच्यासारख्या मोठ्या माणसांना अक्कल नाही, ती तुला आलेला का? हे बघा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुम्ही त्या रवीच्या घरी जा आणि त्याची माफी मागा, त्याला सांगा चुकलं भाऊ, तू तुझं काम करून घे, तुझी पाईपलाईन हे कर. हा हा का मी होत सोबत तुमच्या? अरे नाही, मी जातो, पण आपण शेतकरी आहे राव. अरे शेतकरी असून एका शेतकऱ्याला आडवा लागलो मी, हे काय बरोबर नाही राव. जातो मी. आणि तुझं चालू दे, तुला काय डाळिंब बिळिंब करायचं ते कर. चांगलं आहे रे तू. रवी, तात्या, अहो या की आत. नाही नाही, रवी आहे का? आहेत ना. बोलव बरं त्याला. अहो तात्या आलेत बघा. आलो आलो. हा, तात्या रवी, ते आमच्या रानात पाईपलाईन आहे का तुमची, ती लिकेज पहिली उद्याची उद्या काढून घे बघ. आणि गडी भेटलं तर गडी, नाही तर सरळ JCB लावून टाक. पण उद्याची उद्या लिकेज काढ. कसं आहे बाळा, उन्हाळ्याचं दिवस आहेत, ज्याला त्याला पाण्याची अडचण असते, पिकाला ताण होण्याच्या आधीच ते लिकेज काढ. आणि मागाशी मी काय बोललो का, त्याचा राग नको मानून घेऊ बरं का. अहो तात्या, तुम्ही वडीलधारी माणसं आहेत, तुमचा आम्हाला राग नाही आला. उलट तुम्ही जे सांगितलं ते चांगल्यासाठी सांगितलं असं आमचं. नाही पोरा, अरे काय होतंय माहिती आहे का, आता आमची गाडी लागली उताराला, कधी काय तोंडातनं वाईट शब्द निघला तर वाईट नका वाटून घेऊ त्याचं बरं का. आणि काय असते, कधी कधी तुमच्यासारख्या पोरा सोरांना जे कळतंय का, ते आम्हाला मोठ्या माणसांना सुद्धा कळत नाही. चालते.
बघा, तुम्ही उगाच काळजी करत होतात. तात्या ऐकत नाही, तात्या काय काय बोलले, आता कसं होईल. झालं ना, तुम्ही उगाच टेन्शन घेता. चला, आणि ते मोठे आहेत आपल्यापेक्षा जास्त समजून त्यांना, नाही की नाही. चला. अरे बाबा, आलास का पुन्हा दारू ढुसून तू? हा, आपल्या 7 पिढ्यात कुणी दारू पिलं नाही रे. तू गप बस. मी दारू पिऊन ये ना मरणार आहे. मला भेटली नाही ना ती, माझं तरी काय जगून उपयोग आहे. हा? अरे एक पोरगी गेली म्हणजे अख्खं आयुष्य संपलं का तुझं? का जगात तुला दुसऱ्या कोण पोरीच नाहीत? अरे बाबा, असं याड्यावानी नको करू. हे बघ, तो चांगला नोकरीला बी आहे. एखादी चांगली पोरगी बघून तुझं लग्न बी करून देऊ आपण, पण हे हाताने वाटोळं नको करून घेऊ का? तुम्ही गप बसा. हे ना तुमच्यामुळेच झालंय सगळं. स्नेहा, आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा कधीच लग्नाचा विचार करत नाही. अल्लड वयात झालेलं प्रेम शेवटी रडवतच ना. काही गोष्टी जर आपल्या हातात असत्या तर किती भारी झालं असतं. म्हणजे आपण स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पाहताना कधीच शेवटचा विचार करत नाही. आपले स्वप्न पार मुलांचे नाव ठेवण्यापर्यंत गेलेले असतात. बरोबर आहे, पण तू काळजी कशाला करतो? आपण प्रयत्न करू ना, आणि अजून वेळ थोडी ना गेली आहे. अगं, पण पर्याय म्हणून कोणाला धरावं समजत नाही मला. स्नेह, आपलं कितीही प्रेम असलं ना तरी या जगाला नाही समजणार. आणि आपण या जगाला कितीही ओरडून सांगितलं तरी कोणी नाही येणार. तू तुझ्या बाबांना बोलून बघतो का? अरे काय रे पोरा, तू आज ऑफिसात नाही गेला? नाही गेलो. तुमच्याकडे एक काम होतं. काय काम होतं? बोल की. म्हणजे थोडं महत्त्वाचंच होतं. अरे मग बोल. म्हणजे माझं आहे ना एका मुलीवर प्रेम आहे, आपल्याच गावातली आहे. आणि आम्ही दोघं शाळेत असल्यापासून आमचं प्रेम आहे एकमेकांवर, आणि मला लग्न पण करायचं तिच्यासोबत. हे बघ पोरा, माझं पहिलं सपान तर तू पूर्ण केलंय नोकरीला लागून. तू नोकरीला लागल्यामुळं आपल्या पुढच्या पिढ्या आता सुखात जातील. आता आहे ना, तू मला फक्त सांग तुला कोणत्या पोरीबरोबर लग्न करायचंय, मी लावून देतो लग्न तुझं. खरंच? हा. अहो, ती नाही का आपल्या खालच्या आलीची स्नेहा, हा, तिच्यासोबत. अरे पण तिची ना आपली जात तर वेगळी आहे. हे बघ पोरा, हे काय आपल्याला जमणार नाही असलं लग्न. अहो अण्णा, तुम्ही आत्ता म्हणले होते ना तू फक्त सांग, कोणत्या पण पोरीसोबत लग्न लावून देतो. मग आता काय झालं? अरे पोरा, पण मला गावात इज्जत आहे. हे असं तू लग्न केलं तर गावातली लोक शेण घालतात ना माझ्या तोंडात. ते मला नका सांगू, मला त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणजे करायचंय. हे बघ, आपल्याला हे सगळं जमायचं नाही. अरे लोक काय म्हणतील, मला गावात इज्जत आहे. हे बघा, 2 दिवसात तिचं लग्न आहे, काय करता आलं तर बघा, नाहीतर आम्ही पळून जाऊन सुद्धा लग्न करू शकतो. पण तसं काय करायचं नाही आम्हाला. आणि तसं केलं जरी ना, रामभाऊचं मेलेलं तोंड बघशील तू. काय म्हणाले होते त्यावेळेस तुम्ही? जात वेगळी आहे म्हणून नको. मग आम्ही प्रेम करताना विचारायला पाहिजे होतं का? सांगा ना. मग आता जातीची चुकी आहे का प्रेमाची चुकी आहे? अरे असं नको करू बाळा, ती लग्न करून तिच्या घरी सुखी आहे. असू शकत नाही. ती रोज मेल्यासारखं जगत असेल, माहिती आहे मला. पोरा, मला माहिती नाही चूक जातीची आहे का कोणाची, पण हे बघ, हात जोडून मी माफी मागतो बाबा. मी माफी मागतो.